थँक्यू सो मच रोशन दादा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. बीजेपी ग्रुप प्रेझेंट शहर अध्यक्ष चषक 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचा पहिला दिवस ग्रामीण फॉर्मॅट आहे आणि दुसऱ्या मॅचकडे आपण वळतो. एका बाजूला JMCC तिसगाव, ज्यामध्ये आपल्याला दोन आयकॉन पाहायला मिळतात. एका बाजूला भारताचा बाईक सम्राट केतन म्हात्रे वाकळचा आणि त्याचबरोबरीने आपण पाहणार आहोत सुहास पवारला, जो सध्या बॉलिंग मार्कवरती आहे. खरं तर आयकॉन क्रिकेट सुहास पवारला आपण बऱ्याच वेळेला प्रीमियर लीग अशा मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये पाहत आलेलो. तो JMCC तिसगावचं प्रतिनिधित्व करतोय. तर दुसऱ्या बाजूला कर्जतचा शिवशक्ती कडाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कर्जतचा वंडर बॉय आघाडीला आलाय. अर्थातच कडावचा सितारा कुशल गुरव आणि त्याच्या सोबतीला मॅन फ्रॉम चिंचणी पालघर जितेश धानवे, जिग्नेश धानवे. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल, ओहो, दांडी गुल थेट मधला एसटी वरती, उत्तर नव्हतं आणि पहिल्याच बॉल वरती शिकार केले सुहासचा खास बॉल बाहेर पडतेल. अर्थातच पहिल्या बॉल वरती विकेट. प्रत्येक बॉलरचा हा खरं तर ड्रीम बॉल असतो आणि तो पहिलाच टाकलाय. खरं तर लास्ट मॅचच्या आपण सेकंड इनिंग कडे गेलो तरी तिथे देखील पहिल्याच बॉलवरती शाहिद शेखची विकेट पडली होती. आणि इथे डावाची सुरुवात करत असताना सुहासचा खास बॉल थेट मधला एसटीवरती आला. हलका शफल झाला होता. जिग्नेश फार दूरवरचा प्रवास, पालघर चिंचणी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. मात्र तिथून येत असताना थोडासा नाराज असेल, तो प्रवास त्याला आठवत असेल कुठेतरी की पहिल्याच बॉलवरती विकेट गेली. मैदानाच्या तिसऱ्या क्रमांकावरती कल्पेश साळुंके. नेहमीच तुम्हाला ग्रामीण जेव्हा जेव्हा फॉर्मॅट पाहायला मिळतो कडाव संघासाठी ओपन करत असतो कल्पेश. आज तिसऱ्या क्रमांकावरती आला आणि या मॅच मध्ये लास्ट मॅच ज्या पद्धतीने 72 चेस झालेल्या 4 ओव्हर्स मध्ये धावा 70+ बनवण्याचा इथे जरूर प्रयत्न करेल कडाव संघ. बॉल पडला आणि बाहेर वळतोय, जो त्याचा नॅचरल अँगल आहे. नॅचरल ब्रेक आपल्याला या लेफ्टी फिरकीपटूचा आपल्याला पाहायला मिळतोय. सुहास पवार या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. दुसरा बॉल डॉट आलाय. ओहो, अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न. ही ड्राय सरफेस आहे. रबर बॉलचं क्रिकेट प्रामुख्याने आपण पाहतो की खेळपट्टी ओली असते, तिथे वेगवान गोलंदाजांचा बोलबाला असतो, तिखट बाउन्सर आपण पाहतो. पण ही विकेट, ही सरफेस जर आपण बघितली सुकी आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे फिरकीपटू असतील तर मी म्हणेन तुमचं बॉलिंग युनिट इथे या स्पर्धेमध्ये खेळत असताना स्ट्रॉंग असेल. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. यावेळेला जास्त फिरलाय बॉल आणि तो केतनला कव्हर करता आला होता. फ्लाय स्ट्रिप लेग फिल्डर उभा. पहिली धाव येते शिवशक्ती कडावसाठी. अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज धावतोय सुहास पवार खाली आणि आणखी एक विकेट. 1 for 2 शिवशक्ती कडाव. साळुंके बाद. सो विकेट आपल्याला 2 पाहायला मिळतात. जबरदस्त बॉलिंगच्या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो की पाऊस पडलेला नाहीये, विकेट पूर्णपणे सुके. त्यामुळे जर तुमच्याकडे फिरकीपटू असतील आणि कॅप्टन सध्या स्पिनरकडे जाणार आहे आणि सुहास पहिल्या षटकामध्ये 2 विकेट काढतोय. धाव फक्त एक. विशाल पोखरकरचं आगमन 4थ्या क्रमांकावरती. ऑन साइडला वेळेला तंतर करतात. बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये डीपमधून फिल्डर फार वेगाने डबलचा कॉल दिलाय. धावतोय विशाल पोखरकर. पोहोचला देखील. थ्रो थोडासा खराब होता. जो विकेट किपर केतन तो जोपर्यंत कव्हर करेल धावा तोपर्यंत मिळतात 2 आणि या 2 धावांच्या साहाय्याने सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतो शिवशक्ती कडाव संघाचा 3 वरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ही वाहिनी सध्या या स्पर्धेचं टेलिकास्ट करते. पहिल्या दिवसाची सुरुवात आपण केली शहर अध्यक्ष चषक 2025. धावा 3. पवार
पोखरकर साठी बॅट फिरली, पुन्हा खेळपट्टीच्या वरती बॉल आकाशात, तो खाली आलाय. कॉल दिलाय केतनने की तुला घ्यायचे कॅच. सुहासने तो कॉल ऍक्सेप्ट करून कॅच टिपले. तिसरा धक्का दिलाय शिवशक्ती कडावला. 3 for 3. सो पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॉल खाली येतोय आणि सुहासने तो कॉल ऍक्सेप्ट करून कॅच देखील टिपली. 3 विकेट काढलेत पहिल्या षटकामध्ये. धावा फलकावरती फक्त आपण पाहतोय त्या 3च धावा. सेकंड ओव्हरला सुरू होतील. आणखी एक लेफ्टी बॉलरला इथे आता पाचारण करण्यात आलं बिकॉज दोघंही जरूर आता कुशल गुरववरती जबाबदारी असेल. कडावचा डाव सावरावा लागेल आणि तितकी कडवी बॅटिंग त्याला करावी लागणार आहे. ऑन साईडला वेळेला पूल करायचा होता पण बाउन्सच्या वरती बॅट गेली त्यामुळे बॉल हवेत न जाता तो अलॉंग दी कार्पेट शॉर्ट मिड विकेट कडे आपण पाहतो. ज्याला आपण शॉर्ट आर्म जॅम म्हणतो, स्मॉल पंच देखील ज्याला म्हटलं जातं. आणि खास करून हे फटके आपण टेस्ट क्रिकेटमध्ये पाहतो. जास्तीत जास्त विकेट जाऊ नये, नो रिस्क शॉट आहे. आणि शुभमन गिल ज्या पद्धतीने शॉर्ट आर्म जॅम खेळतो त्या पद्धतीने कुशल गुरवचा फटका होता. सिंगल सोबत धावा फलकावरती 4 धावा. मी म्हणजे या क्षणाला विकेटची पर्वा ती देखील करायची आणि धावा त्या देखील बनवायच्या आहेत. ऋषभ गायकवाड ऑन साईडला वळवल्या बॉल चालला शॉर्ट स्क्वेअर लेग कडे. डीप मधून फिल्डर येईल, गवत भरपूर आहे त्यामध्ये, बॉल शोधायचा आहे, तो थ्रो करायचा आहे. कुशल जरूर सेकंडचा प्रयत्न करत होता बट इथे पुन्हा साहिलने नकार दिलेला आहे. साहिल लोंगलेला आपण पाहतोय. फार कमी वयामध्ये क्रिकेट रसिकांच्या मनात घर करणारा खेळाडू आहे. मॅन फ्रॉम उमरोली, सेकंड आयकॉन आहे जो शिवशक्ती कडाव संघाचा. तो आपल्याला मैदानाचा हात पाहायला मिळतोय. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या फक्त सध्याच्या घडीला 5 धावा आणि ज्यामध्ये पुढे जर आपण बघितलं तर 3 विकेट देखील पडलेले आहेत. ऋषभ गायकवाड अष्टपैलू आहेत जेएमसीसी तिसगावच्या आयकॉनचा आपण विचार केला. पहिल्या षटकामध्ये आपण सुहास पवारला बघितलं आणि अस्यांच्या मागे आपण केतन मात्रला देखील पाहतोय. लास्ट मॅच 72 4 ओव्हर्स मध्ये चेस झाल्या होत्या. बॉल फार बाहेर वळला, ऑफस्टम्पचा बाहेर पिच करण्यात आला होता. अंपायरचा सिग्नल येतोय वाईट. सादिक राजापूरकर सर आणि त्याचबरोबर स्क्वेअर लगला सध्या सनी भोईर सरांना आपण मैदानात साथ पाहतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मुन्ना पठाण सर. हे 3 ऑफिशियल्स पहिल्या दिवसामध्ये शहर अध्यक्ष चषक 2025 कार्मेलचं आणि अंबरनाथ तालुक्याचं हे प्रसिद्ध असं मैदान आहे. ओहो, लॉफ्ट केलाय, स्लॉट मध्ये होता, बॅटचा चेहरा उघडलाय. गुरवचा बॅट मधून आलेला हा पहिला खणखणीत षटकार. बदलापूर रबर बॉल क्रिकेटमध्ये ही देखील खासियत आहे. बऱ्याच वेळेला 9th स्ट्रीट रन ISPLच्या पहिल्या फॉर्मॅटमध्ये जे आपण धावा बघितल्या होत्या 9वा ज्याला आपण म्हणतो लोकल लँग्वेज मध्ये, कदाचित जर इथे 9th स्ट्रीट रन असते तर 9वा होता कुशल गुरवचा. षटकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय. हो, यावेळेला बॅकफुटला स्क्वेअर कट केलाय. बॉल चाललाय डिपिश कबा पॉइंट, फिल्डर कडून थोडंसं फंबल, डबलचा कॉल दिलाय, थ्रो येईल. त्या अगोदर कुशल गुरवाला ओव्हर थ्रो मागून बॅकअप येते. आता डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. या धावा पाहिजेत आणि सध्या तो प्रयत्न साहिल आणि कुशल हे दोघंही करणार आहेत. सध्याचा स्कोर 3 निशी आपण जर बघितला तर स्कोर कार्ड वरती 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शिवशक्ती कडाव विरुद्ध जेएमसीसी तिसगाव. एका बाजूला कल्याणचा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कर्जतचा संघ. आणि आज बरेच दूरवरून संघ आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर या संघाचा आयकॉन तो तर पालघरवरून आलेला आहे. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल समोर खेळला, स्ट्रेट बॅटने, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर फार वेगाने, चांगली फिल्डिंग थ्रो येतोय तो देखील भरपूर चांगला आहे. ऑन दी स्टंप ॲक्युरेट आलाय, स्ट्रायकिंग एंडला. आणि त्यामुळे डबलचा जर प्रयत्न असता तर कदाचित रनआउटची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली असती. सिंगलच्या साहाय्याने स्कोर पुढे चाललाय. 16 वरती एक षटकार जरूर आपण या ओव्हरमध्ये बघितलाय. शेवटचा एक बॉल बाकी आहे षटकातील. जरूर प्रयत्न कुशल मोठ्या फटक्यासाठी जाईल बिकॉज
पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये 10 धावा 15 धावा मी म्हणेन त्या देखील मोठ्या नाहीये. त्यापेक्षा जर जास्त बनतायत तर त्या ओव्हरला तुम्ही प्रोडक्टिव्ह बनवू शकता. लॉफ्ट केला पण बॅटचा आत लागला बॉल, त्यामुळे मिड विकेट कडे चालला. कॅप्टन नेऊल लावतोय बॉल वरती वेगाने. डबलचा कॉल. थ्रो येतोय बट त्या अगोदर कुशल गुरव देखील आलेला. 2 धावा या बॉल वरती मिळतात. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा देखील खेळ संपला. विकेट 3 पडलेत. शिवशक्ती कडावचं धावफलक 18 for 3. पाच वर्ष प्रत्येक मॅच या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅच पासून तर जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत प्रत्येक मॅच 5 वर्ष याची देखील नोंद घ्या प्रत्येक संघाने. आणि पहिली ओव्हर कंपल्सरी आयकॉनलाच टाकायचे. आणि त्याचबरोबरीने आपली जी आघाडीची जोडी असेल त्यामध्ये तुमचा फक्त एकच आयकॉन ओपनिंगसाठी येऊ शकतो. ही देखील एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. जे संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. आज ग्रामीण फॉर्मॅट आहे. उद्या ऑल इंडिया ओपन, त्यानंतर आपण पाहणार आहोत 40+ फॉर्मॅट आणि त्याचबरोबर 40+ तालुका आणि या क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो असे फॉर्मॅट 4 दिवसांमध्ये या शहर अध्यक्ष चषक भारतीय जनता पार्टी प्रेझेंट स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत पुढच्या 4 दिवसांमध्ये. तिसरा बॉलर आणि तिसरा लेफ्ट आर्म बॉलर आय थिंक अरुण. शॉट ऑफ लेंथ ऑफ स्टंपचा बाहेर निघालाय पण अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. सिंगल सोबत धावा फलकावरती आपण पाहतो 19. आज जरी आपण बघितलं जुलै महिन्यामध्ये असलो, मागच्या काही दिवसांमध्ये पाऊस ज्या पद्धतीने संपूर्ण मुंबई उपनगरांमध्ये पडलेला आहे, पण आजचा दिवस जर आपण बघितला तर सूर्यप्रकाश प्रखर आहे. पाऊस सकाळपासून पडलेला नाही या तरी मैदानावरती बदलापूर या शहरामध्ये. अरुण मागे बॉल चालला. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये येईल बट तो एक धाव रोखू शकत नाही. सिंगल सोबत धावा फलकावरती आपण पाहतोय तर अर्थातच 20 माफ करा 20 धावा धावा फलकावरती आहेत. कॉन्क्रीट विकेट आणि ती जर ड्राय सरफेस सध्याची, त्यामुळे बॉल जरूर टेक ऑफ होतोय पण जो ज्या पद्धतीने आपण ओल्या विकेट वरती पाहतो त्या पद्धतीने नाही. एज घेऊन बॉल केतनला चान्स होती, हाफ चान्स होती मी म्हणेन. ज्या वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला होता आणि केतन फार यष्ट्यांना खेटून उभे, त्यामुळे हा झेल फार कठीण होता. 20 धावा धावफलकावरती आहेत. कुशल गुरव दोघंही मी म्हणेन सेट बॅटर आहेत. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्ही 2 ते 3 बॉल फेस करताय म्हणजे आम्ही म्हणू शकतो तुम्ही सेट झालेले आहात. ओ स्क्वेअर कॅट ऑन द टोस. डीपिश कव्हर पॉइंट ट्रॅप होता आणि त्यामध्ये अडकवलंय कुशल गुरवला. चांगला झेलने डाव संपला कुशल गुरवचा. शिवशक्ती कडावला चौथा मोठा धक्का. बोलतो चिंचणी मध्ये कोणीच प्लेअर नाही दानवे. प्रमोद शेडगे तो चिंचणीचाच आहे का? कोण आला नवीन फलंदाज मैदानात साथ देत आहेत साहिल गायकवाड. जबाबदारी आता साहिल गायकवाड आणि त्याचबरोबर साहिल लोंगले या दोन्ही फलंदाजांवरती असणार आहे, कारण टॉप ऑर्डर पूर्णपणे निकामी केले पहिल्याच 3 ओव्हर्समध्ये. अरुणला देखील विकेट मिळते. प्रत्येक बॉलरने लास्ट ओव्हरमध्ये जरूर विकेट मिळाली नाही, पण सुरुवातीला सुहास पवारने 3 विकेट काढल्या होत्या. यावेळेला थोडासा लेट झालाय बिकॉज ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, लेट झाला त्यामुळे मिड ऑफ कडे बॉल गेलाय. पवारचा थ्रो. ओहो ओव्हर थ्रो. बॅकिंगला देखील फिल्डर आला होता पण सुहास ज्या वेगाने धावला होता तो तिथे बॉलला पकडत्या वेळी खाली देखील पडला. बॉडीचा बॅलन्स गेला त्यामुळे थ्रो करत असताना तो व्यवस्थित गेला नाही नॉन स्ट्रायकिंग गेला आणि त्यामध्ये 2 धावा गायकवाड आणि लोंगले हे दोघे पूर्ण करतात. 2 सोबत टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 22. गोलंदाजांना चांगल्या गोलंदाजीसाठी त्यांच्यावरती प्रेशर यायला नको, त्यासाठी तुम्हाला किमान इथे 50-60 धावा बनवणं गरजेचं आहे 5 ओव्हर्समध्ये. अरुण
खोलात होता, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चाललाय, ड्राईव्ह करत असताना डीप मधून फिल्डर वेगाने बॉलवरती, डबलचा कॉल इथे आहे. बट आता दोघंही थांबलेत कारण थ्रो चांगला येतो. अरुणने ज्या पद्धतीने कव्हर केला डबलला चान्स नव्हती. सिंगल सोबत स्कोर जर आपण बघितला तर तो जाऊन पोहोचला पुढे 23. सिंगल डबलने तितकासा फरक पडणार नाही. थर्ड ओव्हर सुरू आहे. लोंगले स्ट्रेट बॅट लॉफ केला, पॅरल लॉंग ऑनचा फिल्डरला चान्स. डबल होती पण बॉलकडे लक्ष नव्हतं. जेव्हा दुसऱ्या अड्ड्यामध्ये बॉल हवेत होता आणि यावेळेला क्रीज सोडून पुन्हा साहिल व्यवस्थित पॉपिंग क्रीज मध्ये आलाय. अन्यथा रनआउटची विकेट ती देखील चान्स होती, ती देखील बचावलेली आहे. कॅच देखील ड्रॉप. साहिल लोंगलेला मिळते जीवनदान आणि त्याच बरोबरीने धाव मिळते. एक शिवशक्ती कडावला. टोटल 24. शेवटचा एक बॉल. ओहो, टॉप एज आय थिंक. बट इथे आता प्रयत्न तर होत नाही धाव घेण्याचा. सिली पॉइंट कडे केतन मात्रेच्या वेगाने धावलेले धाव मिळणार नाही अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 24 धावा. विकेट पडलेले असताना 4 बॅटिंग करते ती टीम JMCC तिसगावच्या अगेन्स्ट शिवशक्ती कडाव. पुन्हा एकदा मॅच कडे 4th ओव्हरला सुरुवात होईल. आणखी एक आय थिंक फिरकेपटू अंडराम क्रिकेटचा प्रचंड अनुभव या खेळाडूकडे. आणि मिनेश आता बॉलिंग साठी आलेत. मिनेश पाटील यांना आपण 4th ओव्हरमध्ये पाहणार आहोत. मी म्हणेन या 2 ओव्हर्समध्ये जे काही घडलं नाही मागच्या 3 ओव्हर्समध्ये ते करायचं. साहिल लोंगले आणि साहिल गायकवाडला दोघे तयार आहेत. पाहूयात मिनेश 4th ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करतोय. सध्याचा स्कोर आपण पाहतोय तो 24. आत येत होता बॉल, व्यवस्थित कनेक्शन नाही. शॉर्ट स्क्वेअरकडे डबलचा कॉल कदाचित असेल. एक धाव तर पूर्ण करण्यात आले. डबलचा प्रयत्न होता पण धाव मिळणार नाही. फिल्डिंग चांगली झाली. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 25. 25 धावा धाव फलकावरती. माझ्यासोबत गीतेश दादा ठाकरे ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये. महत्वपूर्ण जबाबदारी आहे. गीतेश दादा ठाकरे असतील, त्याचबरोबर करण ढोळे. आणि आय थिंक लास्ट मॅच मध्ये करण ढोळे इनॅक्शन मध्ये असतील आज. झोवेली विरुद्ध म्हणजे करण ढोळे विरुद्ध गीतेश ठाकरे अशीच मॅच आहे. कोळगाव विरुद्ध झोवेली आजचा जो पहिल्या फेरीतील 4था सामना आहे. पाटील ऑफ स्टंपचा बाहेर खेचून मारण्याचा प्रयत्न. मोठ्या फटक्यासाठी तुम्हाला अगोदर चेंडूच्या लाईन मध्ये येणं फार गरजेचं आहे. बट इथे कुठेतरी चुकीच्या पद्धतीने शॉट सिलेक्शन आपण पाहतोय. फुटवर्कचा अभाव या फटक्यासाठी. ऑफ स्टंपचा बाहेर थ्रू दी लाईन मारलाय. एलिव्हेशन या फटक्यामध्ये लॉंग ऑफला क्लिअर करणारा साहिल गायकवाडचा पहिला षटकार. चांगला फटका आलाय. मेरिट वरती आता खेळला. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल थ्रू दी लाईन लॉंग ऑफचा बाहेर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने पण इथे जर आता आपण बघितलं तर बॅट थोडी ऑन साइडला फिरलेली आहे आणि बॉल मागचा बॉलच्या तुलनेत जास्त टेक ऑफ झालाय. इव्हन या बॉल मध्ये वेग देखील तितकाच होगा. 31. 31 धावा धाव फलकावरती. ओव्हर पिच बट इथे देखील मिस झालेला आहे. लेग स्टंपचा गार्ड आहे. लेग स्टंपचा बाहेर उभा आहे. तिथून ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न मी म्हणेन पूर्णपणे चुकीचा होता बॅटर साहिल गायकवाडचा. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 31. शेवटचा एक बॉल या षटकातील. दिनेश यावेळेला खाली राहिलाय. केतनकडे बॉल चाललाय. धाव मिळणार नाही. अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपलाय. विकेट देखील 4 पडलेत आणि शिवशक्ती कडावचं धावफलक सध्या आपण पाहतोय ते 31. खास करून जेव्हा जेव्हा आपण आयकॉन क्रिकेट पाहतो, आता ग्रामीण फॉर्मॅटमध्ये या प्रत्येकी टीममध्ये आपल्याला 2 आयकॉन पाहायला मिळतात. सुहास पवारने आयकॉनला साजेसाच खेळ केला. त्याने बॉलिंग करत असताना 3 विकेट काढले आणि धावा देखील फक्त 3च त्याने खर्च केल्या होत्या.
सो आता आयकॉन वरती ती जबाबदारी असते आणि कुठेतरी आयकॉन थोडासा अंडर प्रेशर देखील असतो का देखील प्रश्न असतो कारण ग्रामीण मधून खेळत असताना तुम्हाला आज सिलेक्ट केलं त्या टीमने त्या टीम मध्ये तुम्हाला परफॉर्मन्स द्यायचाच असतो आणि मी म्हणेन सध्या ते करावं लागणार आहे साहिल लोंगलेला. लास्ट ओव्हर अरुण पुन्हा एकदा आला. ओहो मिडल स्टंपच्या लाईन मध्ये पडलेला बॉल ऑफ स्टंपचा किती बाहेर निघालाय पा. रबर बॉल फिरतो पण फिरवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि विकेट जर ड्राय असेल तर तो दर्जेदार फिरतो आणि सध्या आपण अरुणच्या गोलंदाजीमधून ते पाहतोय. पहिला डॉट बॉल ऑफ स्टंपचा बाहेरचा एज घेऊन फ्लाय स्लिपला बॉल आहे. मिनेश येतोय शॉर्ट थर्ड कडून एक धाव सहजरित्या सिंगल सोबत स्कोरचा आपण विचार केला तर टोटल सध्या स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो फक्त 32. प्रखर ऊन आहे. ज्या पद्धतीने आपण क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटची सुरुवात करतो ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये त्या पद्धतीचा आजचा दिवस असा वाटतोय. मागच्या काही दिवसामध्ये आपण जरूर दररोज पाऊस पाहायचा. शॉट ऑफ लेंथ पूल करण्यात आलाय आणि इथे ताकदीचा प्रचंड वापर करत असताना काऊ कॉर्नरला क्लिअर करणारा या क्रीडांगणाची सर्वात डीप बाउंड्री क्लिअर करणारा गायकवाडचा दुसरा षटकार. अठ्ठेचाळीस 48 रन्स माफ करा 38 38 धावा. मी 48 बोलल्यानंतर कुठेतरी शिवशक्ती कडावला देखील थोडं का होईना बरं वाटलं असेल. धावांची गरज आहे. 38 झालेल्या आहेत. अरुण पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न पण बॉलवरची नजर कुठेतरी हटलेली. ज्या पद्धतीने बॅट जोरदार फिरवतोय तो जर बॉलला पिक केलं असं व्यवस्थित तर बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकत होता. डॉट बॉल 2 to go. 2 बॉल आणि बाकी आहेत. अरुण खोला टाकलाय कमी गतीने टाकला होता टॉस केलं होतं बॉलला डबलचा कॉल. पहिली धाव घेत असताना सुहास येतोय डीप मधून त्याला माहिती आहे की 2 धावा जाणार आहेत त्यामुळे ते 2 धावा सहजरित्या पूर्ण करत आहेत साहिल आणि त्याचबरोबर साहिल लोंगले आणि साहिल गायकवाड 2च्या साह्यानं स्कोर सध्या 40ला टच करतोय. 40 धावा धावा फलकावरती. शेवटचा एक बॉल 46 झाल्या. फायटिंग स्कोर असू शकतो जर बॉलिंग सुरुवातीला तुम्ही देखील विकेट काढताय तर मॅच सेकंड इनिंग मध्ये देखील बनू शकते. पण इथे शेवटचा बॉल जरूर षटकार मारण्याचा प्रयत्न होता. पूल करत असताना बॉल मागे केतनकडे गेला. केतन उचलून थ्रो करेल. नॉन स्ट्रायकिंगला चान्स आहे. बॉल येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. कव्हर करत असताना थोडासा वेळ डायरेक्ट हिट तिथे आता केलंय आणि अंपायरचं बोट आकाशाकडे. विकेट एक धाव मिळते आणि रनआउटची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. ही धाव जरूर 22 एक्स्ट्रा मध्ये ऍड होईल आणि ओव्हरऑल 41 for 5. 41 ला 5 डाव होता शिवशक्ती कडावचा आणि 42 धावांचं लक्ष ठेवलं जरी मरी क्रिकेट क्लब तिसगाव समोर ते कडावने. यानंतर लगेचच आपण विनर मध्ये मॅच खेळणार आहोत. सो फर्स्ट मॅच विनर बूम 11 मांडा. आपण कुठेही जाऊ नका. या एका इनिंग नंतर या मॅचचा विनर आणि प्रिव्हियस मॅचच्या विनर मध्ये आपण लगेचच सेकंड राऊंड मधील मॅच खेळणार आहोत.
पुन्हा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल शहर अध्यक्ष चषक 2025 मॅच कडे वळूयात. अर्थातच दुसरा सामना सुरू शिवशक्ती कडावने बनवलेला आहे त्या 41-42 ला चेस करायचं आहे. भारताचा बाईक सम्राट केतन मैदानाचा आत आलाय आघाडीला आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय सागर गायकवाड. जेएमसीसी तिसगाव साडे आज आयकॉन आपण केतन मात्रेला पाहतोय. दुसऱ्या बाजूने आणखी एक अपकमिंग यंग टॅलेंटेड बॉलर उमरोलीचा साहिल लोंगले. व्हेरी फर्स्ट बॉल स्विच हिटचा प्रयत्न थर्डला फिल्डर होता त्याच्या बाहेर बॉल चाललाय. अर्थातच डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर मात्रेने पहिला मारलाय चौकार. 42 धावांना चेस करायचं. खरं तर पहिला डाव फार खडतर राहिला ॲज आपण विचार केला तर शिवशक्ती कडावचा. आणि बॅटिंग ऑर्डर मध्ये आज मला अभि देवगरे हे नाव जरूर दिसलं नाही काही कारणास्तव आज उपस्थित नव्हते पण ती उणीव वाचली असेल कारण एका मागोमाग विकेट पडत होते धावा तितक्याशा बनल्या नाही. आणि दुसऱ्या बाजूने सुरुवात करत असताना केतनने पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय. त्यानंतर शॉट ऑफ लेंथ होता सॉफ्ट हँडने फक्त बॅटचा चेहरा उघडलाय. पॉइंटला बॉल गेला होता साहिल तिथून थ्रो करेल डबलचा कॉलची कमेंटमेंट होती. केतनच्या वेगाने पहिली धाव धावत असताना सागरला त्याने कॉल दिला होता की दुसरी धाव देखील आपल्याला पूर्ण करायची आहे. 2 धावा पूर्ण करतात सध्याचा धावफलक आपण जर विचार केला तर 6 या आकड्यावरती. डॉट बॉल जर येत राहिले विकेट जर सुरुवातीला तुम्ही मिळवताय रेग्युलरली इंटरव्हल मध्ये तुम्हाला विकेट मिळत आहे बल्क मध्ये तुम्ही जर विकेट काढताय तर मात्र या मॅच मध्ये शिवशक्ती कडाव देखील असणार आहे शेवटपर्यंत. अन्यथा 42 असं पाहता तितक्या माग नसतील जेएमसीसी तिसगावसाठी. पाहूयात लोंगले कशा पद्धतीने येते. आता विकेट नावा गेल्या तरी चालतील पण विकेट साठी जरूर जाईल लोंगले. खोला टाकण्याचा प्रयत्न व पिच पडला होता लॉफ्ट केलाय लॉंग ऑनला फिल्डर जज करतोय बॉल लॉंग ऑनचा फिल्डरच्या हातात. मात्रेची विकेट. पहिला धक्का जेएमसीसी तिसगावला. विकेट इथे जरूर आपल्याला पाहायला मिळते आणि हेच जर विकेट येत राहिले तरी मॅच बघण्यासाठी मजा येईल प्रेक्षकांना. आणि त्यासोबत कडावचा जो गोलंदाजांचा संघर्ष आहे तो खास करून इथे पाहण्यायोग्य असणार आहे. पाहूयात काय घडणार आहे पुढे. केतन मात्रेची प्राइजलेस विकेट येते ती साहिल लोंगले कडून. नवीन बॅटर मैदानाचा हाताला तन्मय आणि कॅच ड्रॉप. ओहो हाफ चान्सला तुम्हाला कन्वर्ट करायचं. छोट्या छोट्या संधी ज्या येतील त्यांनाच मोठं जेव्हा तुम्ही करणार आहात तेव्हा ही मॅच तुमच्यासाठी कायम असणार आहे. चूक होते जरूर साळुंके जेसी रक्षक आहेत. पुन्हा यायचा बॉल पुन्हा साळुंके विकेट किपरच्या हातात आणि इथे यावेळेला बटरफ्लाय कॅच. फर्स्ट अटे मध्ये बॉल निसटला होता पण सेकंड अटे मध्ये कॅच कंप्लीट करतायत. दुसरा धक्का जेएमसीसी तिसगावला. तन्मयची विकेट. विकेट 2 जरूर आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती फक्त 6 धावा आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार येऊन कमबॅक करण्याचं धाडस आणि त्या धाडसाने केलेली बॉलिंग. केतन मात्रेची विकेट आली त्यानंतर तन्मयची विकेट आली आहे आणि आता सेकंड आयकॉन तिसगावचा मैदानाचा हाताला आहे सुहास पवार. ओहो तिखट बाउन्सर. जरी खेळपट्टी ओली नाही तरी याचा बॉलिंग ऍक्शन ॲक्शनने बॉलिंग करतोय. बॉलला
जरूर उसळी दिली होती ती साहिल लोंगलेने आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय तर इथे पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती धावा आहेत त्या 6. 6 for 2 जेएमसीसी दिसगाव. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. मॅच अजूनही कायम आहे आणि आता जरूर ऑनलाईन व्ह्यूअर जो पहिला डाव कुठेतरी संपला होता ते जर कंटिन्यू करत असतील तर ते शेवटपर्यंत मॅच पाहतील अशी पहिली ओव्हर टाकली ती साहिल लोंगलेने. एखाद्या मूवी मध्ये आपण पाहतो की इंटरव्हल नंतर ज्या पद्धतीने त्या पिक्चर मध्ये असलेलं क्लायमॅक्स सस्पेन्स उलगडायला सुरुवात होते त्या पद्धतीने पहिली ओव्हर होती सेकंड इनिंगची साहिल लोंगलेची. सागर गायकवाड मॅन इन फॉर्म तिसगावसाठी ग्रामीण गटांमधून जबरदस्त खेळ गेल्या काही टुर्नामेंटमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. सागर गायकवाडचा तो आता सागर स्ट्रायकिंग एंडला असेल त्याच्या सोबतीला सेकंड आयकॉन तिसगावचा सुहास पवार देखील मैदानाच्या आत आलाय आणि दुसऱ्या बाजूने सेकंड ओव्हरची जबाबदारी स्वीकारली कुशल गुरावने. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला. व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला नव्हता बॉल त्यामुळे अलॉंग दी कार्पेट आपण बघितला शॉर्ट मिड विकेटकडे सिंगल सोबत धावा फलकावरती 7 धावा. सध्या तरी हा सामना बॅलन्स आहे ज्या पद्धतीने दुसऱ्या डावामध्ये देखील मोठे फटके येत नाहीयेत. पहिल्या 7 बॉलमध्ये 7च धावा बनल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील गेलेल्या आहेत. लेफ्टी राईट ही कॉम्बिनेशन आहे त्यामुळे जशी स्ट्राईक रोटेट होणार आहे चेंजेस आपल्याला जरूर फिल्डिंग मध्ये पाहायला मिळतात. स्ट्रॅटजी प्लॅनिंग या सर्व गोष्टी जरूर आपण पाहतोय आणि बॉल कोणता घ्यायचा कदाचित हे राईट्स बॅटरकडे असावेत. अंपायर्स कदाचित सांगतात जे काही नियम या स्पर्धेमध्ये आहेत. आणि रबर बॉल बहुतांशी स्पर्धांमध्ये पाहतो की सीमारेषा भरपूर लांब जातो त्यामुळे एकच बॉलने कंटिन्यू करता येत नाही आपल्याला एक डाव. गुरव ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल शफल झालाय पण बॉल जास्त बाहेर निघतोय त्यामुळे तो पवारने लिफ्ट केला. वेल लेफ्ट वाईडने धावा फलकावरती आपण पाहतोय त्या अर्थातच 8 धावा. कुशल कॉमेंट्री बॉक्स कडून सध्या बॉलिंग करतात. ऑफस्टम्पचा बाहेर कट केलाय कवा पॉइंट. ओहो विशाल पोखरकर आय थिंक होते फिल्डर. जजमेंट चुकलं होतं पण शेवटच्या क्षणाला स्वतःला सावरून हातात बॉल पडलाय म्हणजे कॅच तुमची होती हे क्रिकेट सांगतंय आणि कॅच जरूर आता विशाल पोखरकर कडून ड्रॉप होते. चांगला फिल्डर आहे विशाल पोखरकर बट या क्षणाला काय घडलंय ऑलरेडी मला आठवतंय लास्ट ओव्हर मध्ये साळुंखे जे आमचे विकेट किपर आहेत त्यांच्याकडून देखील कॅच ड्रॉप झाली होती बट या वेळेला महत्वपूर्ण झेल होता सुहास पवारचा तो विशाल कडून ड्रॉप झालाय. ओहो खाली राहिला हा बॉल त्यामुळे बॅटवरती आला नाही. मला आठवतोय लास्ट मॅच अमित नाईकनं हृदयशतक या स्पर्धेमधलं पहिलं झळकावलं त्याचा देखील झेल पहिल्याच ओव्हरमध्ये सोडला होता. शून्यावरती कॅच ड्रॉप झाले होते आणि त्यानंतर 50 अमित नाईकने लास्ट मॅच मध्ये लगावली होती. यावेळेला व्यवस्थित कनेक्शन नाही. बॉल बॅकवर्ड स्क्वेअरकडे चाललेला आहे. डबलचा कॉल. एक धाव जरूर पूर्ण झालेली आहे आणि डबल देखील आपण पाहतो सहजरित्या पूर्ण होते कारण डीप मधून जोपर्यंत फिल्डर येतील ओव्हर थ्रो झाला आणि कदाचित बाय टू गेट 1 फ्री. धावा ऑलरेडी कमी आहेत तुमच्याकडे. इन्व्हेस्टमेंट तितकी झाली नाही पहिल्या डावामध्ये आणि अशा पद्धतीने जर तुम्ही मिसफील्ड करताय म्हणजे तुम्ही कुठेतरी विजयापासून थोडेसे लांब जातात. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला सावरायच्या आहेत. प्रसंग सावधान ज्याला आपण म्हणतो ती स्थिती ती परिस्थिती तुम्हाला ओळखूनच इथे आता क्षेत्ररक्षण करायचं आहे. बॉलिंग मी जरूर साहिल लोंगलेचे कौतुक करेन आणि कुशल गुरवचे. ओहो बाहेर निघत होता बॉल विथ अँगल जणू काही एखादा लेदर बॉल कुशल गुरवकडे दिला आणि सीम पोझिशनला तो टाकतोय जो नॅचरली बाहेर निघत असताना. 12 धावा. या वेळेला फुटवर्क अगोदर लेग स्टंपचा बाहेर त्यानंतर ऑफ स्टंपचा बाहेर आणि त्यामध्ये बॉल निघून गेला विकेट किपर कडे.
शेवटचे दोन्ही डॉट आलेत आणि अर्थातच 2 ओव्हरचा खेळ संपला. विकेट देखील 2 पडले. जेएमसीसीचं तिसगावचं धावफलक 12 वरती. 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहेत 10च्या सरासरीने 30 धावा. दोन ओव्हर्स मध्ये आतापर्यंत या मॅच मध्ये आपण पाहतोय 42चं टार्गेट आहे. 12 धावा बनलेल्या आहेत. 10ची सरासरी मेंटेन करायचे. 18 बॉल मध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये जरूर आपण बघितलं आयकॉन साहिल लोंगलेला जबरदस्त बॉलिंग जी सुहास पवारांनी केली होती तशीच बॉलिंग साहिल लोंगलेकडून देखील आपल्याला पाहायला मिळाली. 2 विकेट त्याने काढल्या. कुशल गुरावला विकेट जरूर मिळाली नाही पण इकॉनॉमिकल बॉलिंग. सो आता नीतू माळी आलेत. आणखी एक कडावचा टॅलेंटेड यंगस्टर आहे पण पाहूयात आता सागर गायकवाड आणि सुहास पवार जिथे कुठेतरी वीक पॉइंट असेल त्याला आक्रमण करण्याचा ते देखील प्रयत्न करणार आहेत. 18 बॉल 30 ची गरज. शॉट ऑफ लेन ज्या वेगाने टाकला बॉल बॅटच्या वरती चढला होता आणि एक हात देखील सुटला होता बॅटवरचा. मिसफील्ड जरूर झाले पण सेकंडचा प्रयत्न होणार नाही. एका धावेने टोटल सध्या आपण पाहतोय पुढे जात असताना तिसगावची 13 या आकड्यावरती. ही पार्टनरशिप फार महत्वपूर्ण आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. पार्टनरशिप जर होते तर तिसगाव कुठेतरी पुढे असेल मी म्हणेन पण ही जर पार्टनरशिप फोडली जाते गोलंदाजांकडून तर कडाव या मॅच मध्ये बरंच काही आपल्याला दाखवणार आहे. 17 बॉल 29 धावांची गरज. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड थेट सीमारेषेच्या बाहेर. पॉवर पॅक पवारचा हिट षटकार. समोर उभा राहिला आणि ऑन दी अप 6 धावा. धावा फलकावरती 19. काउंटर अटॅकला सुरुवात केली सुहास पवारने. ओ खोलात होता कदाचित इथेही चान्स होती का बट असं वाटतं येस हेच जरूर होती. कॉन्क्रीट विकेट असल्यानंतर अंपायर्सला या गोष्टीकडे थोडं प्रामुख्याने मी म्हणेन जास्त लक्ष द्यावं लागतं कारण जेव्हा बॅट ड्रॅग होते तेव्हा देखील तसा साऊंड येतो जो एज घेतल्यानंतर येत असतो. सादिक राजापूर सरांचं देखील मी कौतुक करेन आणि त्याचबरोबर सनी भोईर सर यांना आपण पाहतोय ऑन ग्राउंड. ऑफ स्टंपचा बाहेर समोर ड्राईव्ह केलं. लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे त्या ठिकाणी जिग्नेश फार वेगाने. डबलचा कॉल पण इथे आता नकार दिला आणि सिंगल सोबत टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 20 धावा. इथे रनिंग बिटवीन द विकेट दोघांचे फार चांगले पण सेकंड साठी सागर आणि सुहास यासाठी प्रयत्न करत नाहीत की रनआउटची विकेट जर पडते तर मात्र कडाव या क्षणाला तीच त्यांच्यासाठी संधी असणार आहे या मॅच मध्ये येण्याची ते सोडणार नाहीयेत. त्यामुळे इथे आता ते रनआउटच्या बाबतीत थोडेसे अलर्ट आहेत आणि त्यामुळे डबल कडे तितकंसं फोकस करत नाहीयेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. 22 अजूनही गरज. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल आज जरूर येत होता पण तो रिटर्न क्रीजचा बाहेर आहे. दॅट्स अंपायरचा सिग्नल वाईड. वाईड सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 21 धावा. अर्धा पल्ला पार झाला. 21 अजूनही गरज. खोलात होता अक्रॉस बॅट टोला लागलाय. काऊ कॉर्नरला बॉल. पहिली धाव पूर्ण झाली. सुहास पवार डबलचाही प्रयत्न करतो आणि 2 धावा मिळतील. क्रीडांगणाची सर्वात डीप बाउंड्री असणार ते क्षेत्र आहे काऊ कॉर्नर ज्याला आपण म्हणतो आणि खऱ्या अर्थानं काऊ कॉर्नर आहे. आज लॉर्ड्स वरती देखील आपण पाहणार आहोत इंडिया अगेन्स्ट इंग्लंड 3rd टेस्ट मॅचला सुरुवात होईल आणि लॉर्ड्स वरती ज्या पद्धतीने काऊ कॉर्नर आहे तसाच काऊ कॉर्नर मला या कार्मेलच्या क्रीडांगणावरती पाहायला मिळतोय. 23 ओपी जरूर बॅटचा आत लागलाय. कनेक्शन प्रॉपर नव्हतं. 1 धाव मात्र मिळते. आतापर्यंत सागर गायकवाडच्या आपण बॅटिंगचं विश्लेषण केलं तर बॉल
मिडल झालं नाही, त्यामुळे मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले नाही. त्या व्यतिरिक्त सुहास पवारच्या बॅटमधून एक षटकार आलाय. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती आपण पाहतोय 24 धावा, बॉल बाकीत 12 आणि जेएमसीसी तिसगावला शिवशक्ती कडावच्या अगेन्स्ट बनवायचा त्या अजूनही 18. 12 बॉल 18 धावांची गरज. बारा बॉल 18 धावांची अजूनही गरज आहे. मॅच अजूनही कायम आहे. मी अगोदरच म्हणालेलं आहे. साहिल लोंगलेने जी बॉलिंग केलेली आहे त्यामुळे केतनची विकेट फार इम्पॅक्टफुल होती. तो इम्पॅक्ट जरूर आपल्याला पाहायला मिळाला शिवशक्ती कडावच्या बॉलिंग युनिटमध्ये. 12 बॉल 18ची गरज असताना कदाचित प्रयत्न गायकवाडचा आता असेल की इथे आक्रमण करत असताना या ओव्हरमध्ये जितक्या जास्त बनतील पर्सेंटेज, विनिंग पर्सेंटेज तितकं आपल्या बाजूने असेल. शॉर्ट ऑफ लाईन बॉल आत येत होता. मिस टायमिंग. साळुंके धावतोय पण फाईन लेग पर्यंत पोहोचणार नाही जिथे बॉल फर्स्ट अटेम्प्ट मध्ये लँड झाला. डबलचा कॉल. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात, सहजरित्या पूर्ण होतात आणि या 2 धावांच्या सहाय्याने स्कोरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 26 बॉल बाकी आहेत. 11 धावा पाहिजेत. 16. भूमी 11 मांडाचे कॅप्टन जयेश राजे यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबा. 11 बॉल मध्ये अजूनही 16 धावांची गरज आहे. इंटरेस्टिंग मॅच. कुशल गुरव इकॉनॉमिकल बॉलिंग टाकण्यासाठी झालाय, कारण इथे जर या षटकामध्ये चांगली बॉलिंग आत येत होता. बॉल चान्स. हो, डायरेक्ट हिट झालंय. डायरेक्ट हिट झालंय. स्क्वेअर लेगच्या अंपायर्स कडे सर्वांच्या नजरा होत्या आणि आता थर्ड अंपायरचा सहारा घेतला जाईल. पाहूयात तिसरे पंच काय डिसिजन देतात. सागर गायकवाड क्रीजच्या बाहेर उभा होता पण सुहास ट्रॅकिंग एंडला धावत होता. ते दोघेही क्रीज मध्ये होते की नव्हते आणि त्यामध्ये बॉलला हिट कधी केले स्टंपला कुशल गुरवने. पाहूयात. इंटरेस्टिंग हा डिसिजन आहे या मॅचच्या रिझल्टच्या दृष्टिकोनातून. सागरने क्रीज सोडली असेल, सुहास त्याला क्रॉस केलं असेल तेव्हा हिट झालंय की सुहास पवार आत आल्या पॉपिंग क्रीज मध्ये तेव्हा हिट झालंय की सागरच उभा होता तेव्हा हिट केलेलं आहे. या सर्व गोष्टी चेक करण्यात येतील ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीद्वारे. हा डिसिजन महत्वपूर्ण आहे या मॅचच्या रिझल्टच्या दृष्टिकोनातून. पुढे मॅच कशी असेल त्यासाठीचा हा डिसिजन महत्वपूर्ण आहे आणि सर्वांच्या नजरा सध्या पीसीआर रूम कडे आहेत. सो थर्ड अंपायरचा डिसिजन जरूर. बॅटर सेफ आहेत. बरोबर पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ड्रॅग झाली होती सुहास पवारची आणि त्यानंतर कुशल गुरवने हिट केलं होतं. सो एक धाव मिळते आणि एका धावेसोबत स्कोरचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो 27 धावा. बॉल बाकी आहेत अजूनही या मॅच मधले 10 आणि 10 बॉल मध्ये धावा बनवायचा 15. 10 बॉल 15ची गरज. लास्ट ओव्हर मध्ये जरूर एक षटकार सुहास पवारचा बॅट मधून आला होता आणि कुठेतरी तो आत्मविश्वास जरूर त्याच्याकडे. मॅच सध्या क्लोज आहे. 10 बॉल 15ची गरज. कुशल फुल टॉस ऑन साइडला फ्लिक करण्यात आला बॉलला. डीप स्क्वेअर लेगची मोठी गॅप आणि त्या गॅप मधून बॉल बाहेर. सुहास पवारचा चौकार.
चौकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 31 11 धावांची अजूनही गरज आहे. 9 बॉलचा खेळ बाकी. चौकाराने जे अंतर होतं ते कमी झालं. गुरव ऑप्शनचा बाहेर एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल जरूर ड्राईव्ह करण्यात आला. बॉल त्याच गवताच्या गालीचा मध्ये आता आडोसा घेतोय. फिल्डर आलाय, शोधत होता बॉलला, त्याला सापडलाय, थ्रो करेल. धावा मात्र 2 जरूर मिळतात. 2 धावांच्या साहाय्याने स्कोर पुढे आपण पाहतोय तो 33-33 आकड्यावरती. बॉल अजूनही बाकी आहेत. या संपूर्ण मॅच मधले ते 8 आणि 8 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या 9. 8 बॉल मध्ये 9 धावांची गरज. 42 ला चेस करत असताना मॅच कोणाला वाटली होती की इतकी क्लोज येईल, पण त्यांच्या बॉलिंग युनिटने अर्थात शिवशक्ती कडावच्या बॉलिंग युनिटने आतापर्यंत मॅच ठेवली आहे. प्रयत्न आताही कसोशीने सुरू आहेत. ऑप्शनचा बाहेर, रिटर्न क्रीजचा आत पडलाय. चुकीचा निर्णय सुहास पवारचा. बॉलला लेफ्ट केलं त्याने आणि इथे जरूर डॉट बॉल येतोय. सो आता 7 बॉलचा खेळ बाकी, 9 धावांची गरज. शेवटचा बॉल गुरवच्या ओव्हर मधील मोठ्या फटक्यासाठी जाईल की मात्र इथे पाहूयात. एज आहे बॉल जरूर आपण पाहतो तर मिड ऑफ कडे एक धाव जरूर मिळते. सो सुहास आता स्ट्राईक ठेवतील स्वतःकडे. लास्ट ओव्हर कडे जाऊयात आपण. कुठेही जाऊ नका. पात्रा शहर अध्यक्ष चषक 2025 ग्रामीण फॉर्मॅट आणि दुसऱ्या मॅच मध्ये आता 42 ला चेस करत असताना 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जेएमसीसी तिसगावला बनवायचा आहे 8 धावा. 6 बॉल 8. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे. सो 8 धावा विजयासाठी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये बनवायचं आहे. विकेट टॉसला तितकंसं महत्व नाही जेव्हा मॅच क्लोज येते. सो आता या 8 धावांना महत्व आहे. चर्चा सुरू आहे लास्ट ओव्हर मध्ये कोणता गोलंदाज असेल. टीम मीटिंग आपण पाहतोय शिवशक्ती कडावची. त्या टीम मीटिंग मध्ये एकच गोष्ट असेल, विकेट मिळाली नाही तरी चालेल पण डॉट बॉलचं महत्व शिवशक्ती कडावला माहिती आहे. 8 धावा महत्वपूर्ण ठरणार आहे. सुहास पवारने जबरदस्त बॉलिंग केली होती पहिल्या डावामध्ये. आतापर्यंत त्याची बॅटिंग चांगली झाली आहे पण ही मॅच जर फिनिश केली नाही तर 42 धावा. केतन मात्रे सारखा आयकॉन होता. केतनने सुरुवात चौकाराने केली होती. केतनच्या विकेटने मात्र या मॅच मध्ये बराच इम्पॅक्ट पडलाय आणि तो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मला शिवशक्ती कडावच्या गोलंदाजांमध्ये पाहायला मिळाला. कुशल गुरवची दोन्ही षटकं जबरदस्त राहिली. त्यामुळे नीतू माळीचं एक षटक ते देखील जबरदस्त होतं. सो 6 बॉल 8 धावा. लास्ट ओव्हर थ्रिलर आणि लास्ट ओव्हर मध्ये विक्रांत उंबरकर आणखी एक यंगस्टर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. शिवशक्ती कडावचा वॉर्मअप करतोय बॉलिंग मार्क वरती. सुहास पवार जिथे मात्र खराब बॉल मिळाला तिथे त्याने आक्रमण केलं. चांगल्या चेंडूचा सन्मान केलाय. सागर गायकवाडने त्याला चांगली साथ दिली आहे पण 6 बॉल 8. डीप फाईन लेग खाली पूर्णपणे. लॉंग लेगला फिल्डर आहे, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, मिड विकेटला फिल्डर आहे. त्यासोबत आपण पाहतोय काऊ कॉर्नर खाली ठेवून लॉंग ऑन लेग फिल्डर आहे. शॉर्ट थर्डला फिल्डर, डीपिश कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आत, डीप मध्ये एक एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे आणि लॉंग ऑफ. खोला टाकलाय, ड्राईव्ह केलाय बॉलला शॉर्ट मिड विकेट कडे. मध्ये बॉल 4 फिल्डर धावतायत. डबलचा कॉल आणि 2 धावा. ओहो डायरेक्ट हिटला कदाचित चान्स होती पण सुहास पवारच्या कॉन्फिडन्सने धावत होता असं वाटलं की तो सहजरित्या पोहोचला आणि पोहोचला देखील. 2च्या सहाय्याने स्कोर पुढे आपण पाहतो तो सध्याच्या घडीला 36 बॉल बाकी आहेत आता. 5 आणि 5 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम पुन्हा एकदा मी दोन्ही संघांना हे लक्षात आणून देईन. 5 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. विकेट पूर्णपणे सुकलेली आहे. कदाचित बॉलला जर चिखल लागलं तर बॉलवरती ग्रिप निर्माण करू शकत नाही बॉलर. त्यामुळे त्या बॉलला पूर्णपणे सुकवणं भिजवून हे देखील आपण पाहतो प्रत्येकी बॉलर कडून ती त्याच्या ग्रिपसाठी आणि तो सध्या ते करतोय. पाहूयात या मॅच मध्ये आतापर्यंत 42 ला चेस करत असताना बनलेल्या 36 धावा. बॉल बाकी आहेत 5 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. एक मोठा फटका मॅचला क्लिअर करेल पण मात्र तो येण्यासाठी तो कॉन्फिडन्स पाहिजे. बॉल बॅटवरती मिडल झाला पाहिजे आणि तेच करू द्यायचं नाही या बॉलरला. कुशल गुरव जो सध्या तरी लीड करतो या टीमला तो यस्टनचा मागे उभा आहे. पवारच्या अगेन्स्ट विक्रांत
ऑफ स्टंपचा बाहेर जास्त निघाला बॉल. अंपायरचा सिग्नल वाईड आणि शॉर्ट थर्डचा फिल्डर जोपर्यंत बॉलवरती येऊन थ्रो करेल एक्स्ट्रा आणि 1 धाव मिळते. टोटल 2 धावा आणि 2 धावांच्या साइन स्कोर पुढे आपण पाहतो तो 38. बॉल बाकी 5 आणि 5 बॉल मध्ये धावा पाहिजे त्या फक्त आता 4. गायकवाड. लो स्कोर मॅचेस मध्ये आपल्याला सर्व या गोष्टी पाहायला मिळतात आणि लास्ट ओव्हर थ्रिलर मध्ये जर आता एखाद विकेट डॉट बॉल एक डॉट बॉल टोचणाराच आहे पण आतापर्यंत डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला नाही. त्यामुळे मी म्हणेन कुठेतरी ही मॅच सध्या तरी तिसगावकडे. शॉट ऑफ लाईन भिरकावलाय हुक केलाय डीप फाईन खाली आणि बॉल फाईन कडे चालला. फिल्डर धावतोय बॉलच्या दिशेने सीमारेषेच्या अगदी लगत त्याने अडवला बॉलला. थ्रो केला जाईल आणि तोपर्यंत आपण पाहतोय त्या 2 धावा पूर्ण करत आहे दोघे बॅटर. अंपायरचा सिग्नल 4 धावा. मॅच फिनिश होते. अभिनंदन टीम JMCC तिसगावने 42 ला चेस डाऊन केलं सक्सेसफुली. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक शिवशक्ती कडाव. चांगली फाईट दिली. साहिल लोंगलेचा पहिल्या षटकाने जे 2 विकेट काढले होते. कुशल गुरवची बॉलिंग. नीतू माई विक्रांत आला. 42 ला चांगल्या पद्धतीने त्यांनी डिफेंड करण्याचा प्रयत्न केला पण अखेर तो संघर्ष संपला. अपयश पदरात पडलं. हार्डलक टीम शिवशक्ती कडाव. अभिनंदन JMCC तिसगावचं. आणि आता वळूयात या मॅचचा मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. नो डाऊट ज्याने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना 3 विकेट काढले होते आणि बॅटिंग ही जबरदस्त ज्याची राहिली. नाबाद तो खेळला.